हॅलो तर आज आमचा विजिटचा सेकंड डे आहे आणि आज आम्ही वॉटर प्लांटला व्हिजिट करायला जातोय. आमच्या सर्व ऑटो रेडी आहेत. थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत आणि आम्ही कालच्याच ऑटोमध्ये आलो. आम्हाला छान वाटतंय, आनंद झालाय कारण आम्हाला सेमच ऑटो मिळाला. जागेवर बसलोय. हां अजून जागेवर बसलो. मेंबर्स आमचे चेंज झालेले आहेत हां थोडे जागा अल्टरनेट झाले. आम्ही मधले एकदम सही बसले आणि पुढचे पकडे. ठीक आहे गाईज, आम्ही नवीन आहेत तर आम्हाला येण्यासारखं नका करू तुम्ही. नाही आम्ही नाही आम्ही तुमची तारीफ करतोय. आम्ही कालच्यापेक्षा चांगले लोक आलेत आमच्या. तर तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय होतं. सध्या तर आम्हाला ऑटोमध्ये मॅमनी एक टॉपिक रीड करायला सांगितलं आहे. त्याचे आन्सर नाही केले आम्हाला तर पनिशमेंट भेटेल लवकर. सो आम्ही आता त्या टॉपिकवर फोकस करणार आहोत. सो मिळते थोडी वेळ किंवा बाय. ओटीचं सो गाईज फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहोत वॉटर प्युरिफिकेशन प्लांटला. इथेच आहे तर तिथे आम्ही येस आम्ही आता तिथे जाणार आहोत. नागरगोलीचे 40,000 अगं बाई असं वॉटर प्युरिफिकेशन प्लांट आहे आणि हे आमचे ऑटोवाले काका. सो गाईज आता आम्ही प्युरिफिकेशन प्लांटला पोहोचलो आहोत. परत एस्थेटिक गाईज, एस्थेटिक लाल झाड आहे. फक्त आम्ही दाखवतो की आम्ही एस्थेटिक आहे, पण नाही आम्ही नाही होऊ शकत. आम्ही 2004 मधले नुबडे लोक. ते एस्थेटिक नुबडे लोक 2005-06 अशातले असतात एकदम. नाही गाईज, ऋषिका पण एस्थेटिक आहे पण फक्त इंस्टाच्या फीडवर, इंस्टाच्या पोस्टवर. ऋषिका रिअल लाईफ मध्ये एस्थेटिक नाहीये. समोर प्लांट आहे. ऋषिका खूप डिफरंट आहे. काहीच ते दिसतं का तुम्हाला तिथं फळ आहेत येलो कलरची झाडाला. जेव्हा गाईज ना जाऊ झूम इन नाही होत. हां हां झालं झालं. हां झालं. फळं आम्ही लहानपणी नाही का टोमॅटो म्हणून वापरायचं भांडे कुंडे खेळताना. प्युअर नॉस्टॅल्जिया गाईज, प्युअर नॉस्टॅल्जिया. आम्ही कशासाठी करायचो, जर कोणी आजारी असेल ना तर त्यांना संत्रे म्हणून घेऊन जायचो. खोटं आजारी पडायचं. आम्ही टोमॅटो म्हणून यूज करायचो आणि त्या झाडाची पानं आहेत ना आम्ही हे म्हणून यूज करायचो. त्याला झाकण लावायचं, त्याच्या चपात्या बनवायच्या आणि त्यात थोडीशी माती टाकून पुरणपोळी बनवायची. 2 मध्ये थोडीशी माती माती टाकायची. आम्ही जास्वंदीची पाने यूज करायचो चपाती बनवायसाठी. आम्ही बदामाची पानं यूज करायचो. मोठं असायचं ना ते, खूप बनायचे त्याचे. बचपन की यादें ताजा हो गई. जॉईंट फॅमिली. सो गाईज आम्ही बराच वेळ झाला इथे बसलोय. आमच्या बाईकला बोलवायची वाट बघतोय. हा ना, किती वेळ झाला बसलो टाक्या बघत. खूप कंटाळा आलाय. समोर पाण्याच्या टाक्या आहेत, बाकी काहीच नाहीये आणि आम्ही इथे बसलोय. गाईज तुम्हाला काय वाटतं? खूप जास्त बोर झालेला आहे. काय नाश्ता आणि आम्हाला मॅमनी स्ट्रिक्टली वॉर्न केलं आहे आणि मॅम त्या खिडकीत होत्या, आत्ताच तिथून गेलेत. या खिडकीतून आम्हाला बघत होत्या आणि तिथून ओरडत पण होत्या. अभ्यास करायला सांगितलं होतं पण आम्ही काही केलं नाही. येस गाईज अभ्यास करायचा. क्वेश्चन विचारले तर आमची जाम लागणार आहे गाईज. चांगली लागणार आहे आमची. आम्ही अभ्यास सोडून सर्व करतोय, अभ्यास मात्र करत नाही. इथं आम्हाला टाईम आहे तरी पण आम्ही काहीच वाचलं नाहीये, नुसतं टाइमपास करतोय. सुरू आहे आणि यांची मस्ती पण सुरू आहे. मॅमने यांना पाहिलंय पण यांना याची काहीच कल्पना नाहीये. बघू आता मॅम यांना काय बोलतात. आणि मॅम त्यांना बोलल्या. टाकली जाते बादलीमध्ये. 10 लिटर पाणी. हां, ही भिजली जाते. याच्यातून ह्या ड्रममध्ये टाकली जाते. हे दिवसभर चाललं जाते. 6 वाजेपर्यंत चालते. पावडर सोडतो ती मिक्सिंग होते. चालू करू का?
चालू करा ना. हा, ते 2 टांके आहेत तिथे, त्याच्यामध्ये गेले जातं पाणी. ते पाणी आता ह्याच्यामध्ये येणार. हां, ही पाईपला जे होल आहेत ना त्याच्यामधून याच्यामध्ये जातं, तिकडे गेले जातं. नाही, होल ह्या पाईपमध्ये काय आहे आता? पाईपमध्ये काय आहे? पाईपमध्ये काहीच नाही. आता हे जे पाणी येईल ना ते पाईपामधून तिकडे पार्सल होतं पुढे. त्यांचा वॉटर प्युरिफिकेशन प्लांट बघून झालेला आहे. टाकी बघा केवढी उंचावर आहे. सो गाईज आमची विजिट झालेली आहे आणि आता आम्ही परत ऑटोत येऊन बसलोय. फायनली मी मागं नाही, मी इथंच बसेल. मग मला माझी जागा नाही समजलं का? काल पण मी उडवलं होतं, मला नाही समजलं. मला वर जाऊन उलटी झाली आता. मला नाही माहिती. बोल आता मी काय. मी नाही बसणार आहे, त्याच्यावर मी ऑटो पण निघून आलेला. काल पण नाही बसणार ऑटो. मला उठवलं होतं भाई. हां नागरकोची. मला गाईज खूप मोठ्या स्कॅम नंतर विनार चिकन डिनर. गाईज आमच्यासोबत पुढे रिक्षा होती, आम्ही त्याच्यात बसलेलो आणि काका आले आणि बोलले ती रिक्षा आपली जायची, आपली मागची रिक्षा आहे. मग आम्ही परत धावत येऊन इथे बसलो. आणि गाईज हे बघा आमचे सिनियर्स आहेत ते आलेले आहेत, तर त्यांना आता वॉटर प्लांट. हो सर दिसत आहेत. हा सर दिसत आहेत. जाऊ नका. हे बघा हे सगळे बाईक घेऊन ऑटो जायचं नाही. ही प्रणाली बघा कार मध्ये चालली आहे. शायनर लोक शायनर जायचं नाही थांबा. पाहिलं आणि काकानी येऊन तिला लगेच आधार दिला. काकांनी दाखवलं की कालच्या पोरीला मी मध्येच बसवणार. येस डायरेक्ट नवरा. काकांना आम्ही सांगितलं होतं की आमचे चेहरे लक्षात ठेवा आणि मी काल काकांना सांगितलं होतं माझा चेहरा लक्षात ठेवा, मी इथंच बसणार आहे. काका आले लगेच बोलले मागचे ऑटो. काका काय केलं आणि मी येस एवढ्या काही इथे बघा एवढ्या म्हशी आहेत आणि गाईज आहेत. गाईज बघून घ्या.